समवेत आहे म्हणूनच यमपाड जास्त मागे आला काहीतरी निमित्त करू त्याच्या पत्नीला बाजूला करायला हवे हो दे निमित्त पाश जा म्हणतोय मागित वाजले जा तुम्हाला सांगा तरी मला
भाग्यवती भव. बाई मला सांग, हा जो आशीर्वाद तू मला दिलाय, आई या जन्मी की पुढच्या जन्मी बाळ, माझ्या मुखातून शब्द निघाले अखंड तुळे म्हणजे सौभाग्यवती भव. बाळ, हा आशीर्वाद तुला फक्त याच जन्मासाठी नव्हे तर सप्त जन्मासाठी दिलाय, 60 जन्मासाठी दिलाय. हा जो आशीर्वाद दिला तो 7 जन्मासाठी मला दिला. हा जर आशीर्वाद 7 जन्मासाठी असेल तर ही पहा माझा सौभाग्य संपलं. पहा आशीर्वाद कसा काय संपवला. डोंगराच्या आत गेलेला सूर्य पुनश्च दिसतो, पण जगाच्या आत आलेला मानव पुनश्च दिसू शकत पण माझा सौभाग्य कसं काय मिळणार. नाही. हे आईच्या मुखाने शब्द आहे. तुझं सौभाग्याला पुनश्च लागेल, पण त्यासाठी तुला एक लग्न करावं लागेल. आई माझ्या सौभाग्यासाठी वाटेल दिव्य करेन मी. सांग काय करावं सांग. तुझं जर सौभाग्य तुला पुनश्च हवं असेल हवंय. तर मी पुनश्च इथे येईल तोवर हे मृतकलेवर त्याचा सांभाळ तुला करायला हवा, त्याचं रक्षण तुला करायला हवं. तुझी मनोकामना मी परिपूर्ण करेन. मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या पाठीशी आहे. मला तुला सौभाग्य नाही, पण इथं मला एका घटीत घटना घडवायची आणि म्हणून या महाराणीला कोणी नसवावे. अघटित घटना, राजाचं प्रेम आणि या प्रेतात एक महाभयानक, महाभयंकर अघोरी शक्ती जोडवाय. मला मान केलं होतं, पण आज मी नियतीवर मान करणार. राजाला जिवंत करून तुला सत्कर्म करायचं होतं, पण राजाचं प्रेत असलं तरच जिवंत करणार. याच राजाच्या प्रेतात मी शक्ती का सोडली, तर या प्रेताकरवी या विश्वाचा राज करणार आणि सैतानी साम्राज्य मी प्रस्थापित करणार. प्रेतातही गेली कुठं ती जाण हे कर्वे हे सत्य.
पावसामध्ये ते माझ्या भक्ताचे प्राण आहेत ते मला हवे. माते ते प्राण मी तुला कदापि देऊ शकत नाही. आणि जर का तुला प्राण हवे असतील तर कैलासापर्यंत तुला यावं लागेल. माझ्या स्वभावात तुला कल्पना आहे. तेवढी शांत तेवढी शीघ्रगती आहे. ते प्राण माझ्या स्वतःच आहेत. माते शेवटचा तुला सांगतोय राजकन्याचे प्राण मी तुझ्या हातून करणार नाही. पण सांगू दे ऐकत नाही. कोणत्या तरी प्राणाचं नाव आहे. मी जाणते. विश्वाचा नादार आम्ही देवता या विश्वासाठी आहोत. पण नादार एक खरं सांगू का? अरे भांडण तत्वाचं नसो, अरे पती पत्नीचं नसो, हे भांडण कशासाठी होतं? देवा कशासाठी? भक्तासाठी. अशी कर्म माझं मी वाचलो, दोघांच्या भांडणात माझं भांडण झालं. अरे देवा, अरे मी तर थांबू की जाऊ? मी आता इथंच गेलो आहे. पुढे येऊन बोला मग. हे नाना, मी इथंच योग्य आहे. आता इथंच थांबा, जागा सोडायची नाही. पण नाना, कर्मसेवाला भांडणार आहे.
मला माझं सौभाग्य हवंय. एवढीच इच्छा मग असं जर असेल कोण आहे बाबा? हे देवा, आणि कशासाठी आली? एकाच कारणासाठी तुझ्या पाशात असणारे राजकन्या कुशध्वज याचे पंचप्राण जगात सोड. देवा, तुझी आज्ञा स्वीकारायला म्हणून राजकन्याला कुशध्वज जगात ठरली वाईट पुढे आले असं काही होणार नाही कारण तिथल्या बुद्धाच्या नोंदीप्रमाणे त्यांच्या आयुष्याला समजून येणार स्वामिनी भोपाळे आणि शर्वीर भोपाळे यांच्यानी बक्षीस दिला त्यांचे तुमचे आभार. पण त्यांच्या मुखातून येणारे शब्द केवळ आड मृत्यू आहे. ब्रह्मवाक्य जनार्दनाने मृत्युमुखी पडलो पण पुन्हा जिवंत झालो तो कसा? याच्या मुळाशी कारण तुझ्या पत्नीनं केलेली भक्ती. आज तुझा हा देह पहा आज एका पशुप्रमाणे झालाय पण याच्या पुढे शिवाची भक्ती कर. पत्रिका समाजा ठिकाणी जा पुन्हा देह सुशोभित होईल. पण देवा मुनी मात्र प्रश्न तसाच राहिला. प्रश्न याचं उत्तर कोणी? बा याच्या मुळाचे कारण तुझी पत्नी आहे. कारण या माझ्या बाळेने बालपणापासून या गौरीची आराधना केली, उपवास केले, जीवनातील प्रत्येक मंगळवारी हे उपवास केले. पण महत्वाचं म्हणजे श्रावण मासात येणारा प्रत्येक मंगळवार, श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवार तिने कठोर माझं व्रत केलं आणि याचं फलित म्हणून आज तुला पुनर्जीवन प्राप्त झालं. नव्हे तर शिवगौरीचा आशीर्वाद मला प्राप्त झालाय. पण आई माझ्या पत्नीला केलेल्या तुझ्या पूजनाला काही महत्व असेल का? काय आतापर्यंत श्रावण मासातील मंगळवारचं व्रत हे गौरीचं व्रत म्हणून ओळखलं जाईल. पण आज याच व्रतामुळे शिवगौरीचा आशीर्वाद तुम्हाला मिळाला म्हणून या व्रताला याच्या पुढे शिवमंगळा गौरी व्रत, शिवमंगळा गौरी व्रत म्हणून ओळखलं जाईल. आई या व्रताला शिवमंगळा गौरी व्रत म्हटलं जाईल. पण